योग्य. रोहितदादा त्यांना म्हणजे अजितदादांना शरद पवारांच्या जास्त वयाबद्दल आक्षेप आहे, तसंच तुमच्या कमी वयाबद्दल पण आक्षेप आहे. तेच मी म्हणतोय ना, या नेत्यांचं ज्यांनी सत्तेसाठी स्वहितासाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेलेले आहेत, ते स्वतःसाठी गेलेले आहेत. त्यामुळे तिथं जाताना जे वय लागतं ते वय त्यांच्याकडे आहे, सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे, एखादं मंत्रिपद घेण्याचं जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे. आणि यांचं वय जसं वाढेल तसं तसं त्यांच्यासाठी ते वय योग्य होत जाईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे हे कसं आहे की सोयीचं राजकारण आहे, सोयीचं भाषणं आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे सर्व नेते आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आदरणीय पवार साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं ना आत्तापर्यंत नेहमी त्यांचा वेळ कशामध्ये जातो, आम्ही निर्णय घेतलेला कसा योग्य आहे, त्यांना हे माहिती आहे. कार्यकर्त्यालाही पटेना आणि लोकांनाही पटेना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. जे काही सर्वे आता बघितलेले गेलेले आहेत ते कुठेही हे लोक समजा उद्धव ठाकरे साहेबांचा गट सोडून गेलेले नाही तर आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेले आहे, त्यांना कुठेही जनमत मिळताना दिसत नाही. काल जो निकाल लागलेला आहे तर त्याबद्दल काय वाटतं? आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा हेच अशाच पद्धतीने निकाल येणं शक्यता आहे. कालचा जो निर्णय तसा बघितला तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातला निर्णय आहे. हा जेव्हा कोर्टात परत जाईल तेव्हा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने लागेल हे